चून ललिता आज बी चूनच बनवलं. चून 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 चूनच खाऊ घालतं काय? चून होय का होते? बेसन होय बेसन. चून म्हणते का त्याला? चून पतलं पतलं राहते. बेसन होय. किती साधं लागतं, किती टेस्टी बनवलं मी. हा खाऊन पहा बरं. आजही चून 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 करून राहिले तर बेसन होय ते बेसन. खा. बेसन भाकर कांदा मिरची एवढं साधं तर पंचपक्वान दिलं ना तुम्हाला, तरी तोंड बिघडवलं. पंचपक्वान हे पंचपक्वान वय. तू खरोखर पंचपक्वान कोणते राहतील? याले पंचपक्वान म्हणून राहिली तू. काल परवाही चूनच बनवली होती. आजही चून. एक तर तुम्ही चून नको म्हणा, ते बेसन वय. काल रातच्या सकाळीच बनवलं होतं चून. हो तेच म्हणून राहिलो. काल सकाळी बी चून, आज रातच्या बी चून. तुम्ही चून म्हणू नका. बेसन बेसन होय ते बेसन, चून नाही. काही असो चून बेसन एकच आहे. होय तर चूनच. हा तर खा मग चुपचाप आणि दुकानावर जा. जास्त चवना नको करत जा. हे बनवलं काय ना ते बनवलं काय, जे बनवलं ते चुपचाप खात जा. नाही तर मग आणून देत जा. घर घर भाजीपाला आणला तुम्ही. भाजीपाला तुमचं तर दुकानच चालू राहते. दुकानावरच जाऊन बसता. आणता घरामध्ये काही? मी एकटी जातो आणतो. तर 2 दिवसापासून मला जावायला भेटलं नाही म्हणून मी गेली नाही. ऊन किती तपून राहिली. तर घरात हाय तेच बनवून चाललं ना तुम्हाला. रोज 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 काय काय बनवून रोज रोज. अरे बा काही ते बनवती, काही डाळ बनवती, काही डाळीचे वडे बनवती, त्याची भाजी बनवती. नाही तर मग डाळीचे गोडे बनवती, त्याची भाजी बनवती. बेसन चून 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 दिसते का तुला? आली पाहिलं तेव्हा चून, आली पाहिलं तेव्हा चून. हो खा चुपचाप डोळे मिटून. हो डोळे मिटून खाऊ. राहिलं आहे तेवढं मास राहू देशील अंगावर का नाही? हा आणली मला लोक तर काय चांगली खाऊ घाल. चांगली असं 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 खाऊ घालशील तर काय होईल? मला चांगलं खावायची आदत आहे आजपर्यंत. आईनं आम्हाला चांगलंच चारलो. तुला माहित आहे तिथं चांगलंच खात होतो. 3 भाज्या आहे. नाही तर बेसन भाकर बनवून ठेवली. तुला माहिती आहे भाकर मी खात नाही. तरी तुला भाकरच बनवली. गव्हाचं पीठ संपलं ना, मग भाकर नाही बनवता काय? चूनच खाता का? मग खा मग चून 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 चून. संपलं तो दडून नाही आणता आलं तुले? तेवढं नाही होत का तू आणा आता? दडून आणू मी? लेकरू घेऊन जाऊ दडाले? एवढं मोठं वजन इकडून नाही इकडून. मग काय झालं तर जात नाही का बायका लेकरू घेऊन आणत नाही का दडणं बाजार? तू आणशील तर काय मोठा नवल होऊन जाईन का? नाही बा मी नाही जात. मी रिस्क घेतच नाही फालतूची. एक तर ते दळणाचा डब्बा पकडू का लेकरू पकडू? तो राहत नाही पहिलेच. आता झोपला तो. आता तुम्ही घेऊन ये जा संध्याकाळी येता येता. दळण घेऊन ये जा. मीच आणू काय? दळण बी मीच आणू, भाजीपाला मीच आणू, सगळं मीच आणू, दुकान बी मीच पाहू. तू काय करतो? तू फक्त लेकरूच पाहतो काय? तेवढंच करतो काय? मी करतो सगळं. तुम्ही लेकरू पा. मग तर जमते तुमच्यानं ते लेकरूही नाही पाहिलं होत. घरचे काम करायला तर ते नाही होत तुमच्यानं. काय करता मग तुम्ही? आणि फक्त खावायला पाहिजे तुम्हाला चांगलं चांगलं. हे काऊन बनवलं आणि ते काऊन बनवलं? ते काही मला नको सांगू बा. हे पाय तिथं मी कामं केलो नाही असे घरचे. भाजीपाला आणलो नाही, दळण आणलो नाही, काही नाही. आपले वावराचे कामं केलं, घरी येऊन आहे तर खाल्लो झोपलो. आता हे मला आताच सांगू नको. मला आताच सांगतो. मला काही आदत नाही घरचे कामं करायची. तू कर. करतो ना तर मीच तर करून राहिली. फक्त आज चुपचाप खात जा. फक्त दही मिटून जे बनवलं ते. हे काऊन बनवलं ते काऊन बनवलं असं नको करा. हो आताच सांगतो. हो मी बी आताच सांगतो. रात्यानं मला ही डाळ बेसन हे चून हे दिसलं नाही पाहिजे. चांगली हिरवी भाजी दिसली पाहिजे. हिरवी भाजी अजून काय म्हणते वरण भात पोळ्या असं दिसलं पाहिजे जेवाले. आताच सांगतो मी. जेवा चुपचाप. मोठे आले चांगलं खावाले. चांगलं खावाले म्हणजे काय कमाई कायच्यासाठी करतो? खावासाठीच ना. फक्त खावासाठीच कमाई करतो. खाऊन पिऊन गोदा. काय म्हणते सून आता? कोणती सून? मला 3 सून आहे. तू कोणत्या सुनीची गोष्ट करतो? ललिता मंजोटवाली. तिची गोष्ट करतो मी. काय म्हणते आता? काय येतो घेतो म्हणते काय मग एकात रावाले? काय कसं सुरू आहे आता? लेकरू सांभाळून कशी करते आता? करते का आता? हो करते ना. करते नाही तर काय तर करायचं लागन. आता निघाली लागतो करायचं लागनच तिचं. तिले कोण करण? मी जाऊ का तिथं कराले? मी म्हणतो काय बापा समोता तुले जाय तिले करू लाग. विचारून राहिले बापा तुले. येते गीते येतही नसन बोलतही नसन. नाही हेकड आहे नाही तुझी सून तेव्हा मंजूरवाली दोघीपेक्षा हेकड आहे ना. काही हेकड गिकड नाही. तिचा स्वभावच तसा आहे. स्वभावानुसार राहते. आता तिले काय म्हणा? तिचा जसा स्वभाव आहे तशी ते वागते. हेकड गिकड काही नाही. ते चांगलीच आहे. ते चांगल्याचं मला तिन्ही बराबरच आहे. तिन्ही चांगल्याच आहे. मी तिला बेकार नाही म्हणत ना तिला चांगलं नाही म्हणत. हो ते तर आहेच म्हणा. म्हातारपणी तुले तिघीच्याही हातचं खावा लागल. 3 महिने तिथं 3 महिने तिथं 3 महिने तिथं. हा ते पाहू समोरची समोर पाहू. कुठं खावं लागते का? आताच जातो काय तर काय भरोसा आहे का जीवनाचा? पाहू समोरची समोर. आतापासून विचार करून काय मराव काय? आता बाई काय बिंदू? म्हणतो आता कायची भाजी बनवा लागते म्हणतो. कायची भाजी बनवू? आता बनव ना बाई कायची बी. भाजीपाला संपला काय? आहे नाही काय? आण दे थैली. संपला असन तर आणून देतो. नाही भाजीपाला तर सगळंच आहे आता बाई. लय आहे म्हटलं पण त्याच्यातून काय बनवू? गोबी बनवू, पत्तागोबी बनवू, ढेमसा बनवू, वांगे बनवू, कारले बनवू,
का भेंडीची भाजी बनवू, का गवारच्या शेंगा बनवू, का वालाच्या शेंगा बनवू, काय बनवू, का पोहडा बनवू? बापरे बापरे, भाजीपाला तर लय आहे. तरी विचार करून राहिले हो बिंदू, काय बनवू काय नाही. कोणती एक भाजी देणं बनवून घे. हो ना बाई, भाजीपाल्याची कमी नाही आहे. तरी काय बनवू काय बनवू काय बनवू नाही राहिलं घरामध्ये तर होय बापा काय बनवू. एवढं भाजीपाला असूनही काय बनवू काय बनवू काय बनवू नाही. आता बाई म्हटलं त्याच्यातून काय बनवू, भाजीपाला असल्यावर बी कन्फ्युजच होते. हे बनवू का ते बनवू, हे बनवू का ते बनवू. म्हणून तुम्हाला विचारून घेतो म्हटलं काय बनवू. बिंदू, तुला जे आवडते ते बनव बाई. आम्ही तर काही बी खाऊन घेतो, काही बी बनवशील तर. हा एक ना एक दिवस सगळ्या भाज्याचा नंबर येणारच आहे. तर तू नंबरवारी बनव ना. नंबरवारी बनव. आज हे, उद्या हे, परवा हे, असं बनव. ठीक आहे आता बाई. मग आता मी भेंडीची भाजी, वरण, भात, पोया बनवतो. बनवतो या मतानं, काही बी बनव. पाय असं राहते बापा. कालच मी न थैला भर भाजीपाला आणून दिला. तरी रोज विचारते माया सुना काय बनवू काय बनवू, आज काय बनवू आज काय बनवू. रोजचं तेच, रोज काय बनवायचं. अहो बापा, राहते तरी विचार, नाही राहत तरी विचार. नाही राहिलं तर काय बनवून, राहिलं तर याच्यातून काय बनवू. हात लेखात तेच आहे रामायण रोजचं. काय बनवू काय बनवू काय बनवू. हो नाही तर काय तर बापा. काय बनवू गडे आता. मोठं रामायण आहे बापा हे. सकाळ संध्याकाळ काय बनवू काय बनवू काही सुचतही नाही. घरात काही आहे नाही. डाळा आहे ना, ते बेसन आहे बापा. बेसन बनवान तर नवरा अजून चुन चुन करन. काय बनवू. संध्याकाळी जाईन म्हटलं होतं भाजीपाला आणायला, तर जाणंच नाही झालं. आता काय बनवू. तुला घरी काय बनवलं हो तू आई ना. ढेमसेची भाजी बनवली काकू. ढेमसेची. अमाय बाई, हो काय ढेमसेची भाजी बनवली काय. आणून देतं काय मला थोडीशी, एक कटोरी. याच्या धेऱ्याच्या बाबाले पाहिजे. धेऱ्याच्या बाबाले का नाही तो काकाले भल्ली आवडते ढेमशाची भाजी. देतं काय आणून एक कटोरी. हाव काकू आणून देतो मी. घ्या याले, पकडा धेऱ्याले. ठेव ना त्याले खाली, ठेवून दे खाली. आण तू भाजी जा. एक कटोरी उलीशीच आणजो. तू आईले मागून आणजो, लपून नको आणजो. तू आईले मागजो. ते काकू माग, ललिता काकू मागते म्हणा. हाव काकू ठीक आहे. खाली ठेव का याले धेऱ्याले. ठेव ना, ठेव ठेव खाली ठेवून दे त्याला. ठेव आणि जा. हाव काकू. जाय, उलीशीच मागतली म्हणा. हाव काकू. चाल आता आजचं तर भागलं बा. तर एक कटोरी थे ढेमशाची भाजी यायले देऊन देतो. आणि मी बनवतो आता चुनोड्या. चुनोड्या आणि थोडीशी ढेमशाची भाजी खाऊन घ्या. ते आलू नको कापू काजल, आलू ठेवून दे. मग काय बनवायचं तर बिंदू ते. भेंडी, भेंडी आहे ना. भेंडीची भाजी. आलू तर राहते ठेवले तर. ते पहिले हिरवा भाजीपाला खतम करणं. भेंडीची भाजी बनव. भेंडीची भाजी, वरण, भात, पोळ्या. आई काय म्हणते तर त्या काय म्हणते. तुम्हाला जे आवडते ते बनवा म्हणते. त्याने भाजीपाला तर दिला आणून. आता आपल्यावर आहे काय काय बनवा लागते काय काय नाही. ते ठेवून दे. ते आलू ठेवून दे. भेंडी काढ, भेंडी काढ. राहू द्या ना ताई. एवढे घेऊन घेतो ना. एवढे आलू भेंडीत टाकून मस्त होते. मस्त लागते भेंडीमध्ये आलू. भेंडीमध्ये आलू चांगले लागते. मस्त लागते ना ताई. तुम्ही नाही बनवले का कधी भेंडीमध्ये आलू. मी तर हमेशा बनवतो भेंडीमध्ये आलू. मस्त लागते ना. मी नाही बनवली बापा कधी भेंडीमध्ये आलू. मी सगळ्या भाजीमध्ये तर आलू टाकन, पण भेंडीमध्ये नाही टाकली बापा. मी बनवतो ताई आज भाजी. पाहिजे तुम्ही कशी मस्त लागते भेंडीमध्ये आलू. मस्त भेंडी बी मोकळी मोकळी होते आलूनं. आलू टाकल्यानं मस्त लागते. हो काय बनव बापा. पाहिजे सादरच लागलं पाहिजे. नाही तर बस सगळे बोंबलत बसशील काय बनवलं काय बनवलं. चांगलंच बनवतो जे बनवशील ते. 100% गॅरंटी ताई. एकदम मस्त बनते. तुम्ही खाऊन पाहायचा फक्त. मग हमेशा तुम्ही आलूमध्ये नाही भेंडीमध्ये आलूच टाका. हो बनव बापा. आण काढून देऊ का तुला भेंड्या. घे कापून घे. मी डाळ भात लावतो. जा ना ताई तुम्ही आराम करा ना. करा आराम. नाही तर तुम्ही बसा इथं. भेंडी कापून द्या. मी बाकीचं सगळं करतो. तसं कर मग. तू करून घे. मी आण भेंडी मी कापून घेतो. तिकडे बसतो हवेशीर घे भेंडी घेऊन. हो ना ताई. तुम्ही इथं स्वयंपाकघरात कायले गरमीमध्ये सडता. जा तिकडे भेंडी घ्या आणि तिकडे बसा कापून घ्या. आई ते ललिता काकू आहे का नाही. हो काय झालं तिले. ते का नाही भाजी मागते. दे नाही एक कटोरी थोडीशी भाजी मागते ते. भाजी मागते बाबा. मागते जाय काय मोठ्या लोकांची सून. काऊन काऊन भाजी मागते. तिनं नाही बनवली का भाजी. माहित नाही आई मध्ये बनवली का नाही बनवली. मी बसली होती तर विचारे मला ते काकू कायची भाजी बनवली म्हणे तू आहे ना. मी सांगितलं ढेमशाची बनवली म्हटलं. तर आणून दे म्हणे. आणून दे म्हणे. काकाला लय आवडते म्हणे ढेमशाची भाजी अशी म्हणे. पुन्हा कायले सांगितली व ढेमशाची भाजी बनवली म्हणून. काही सांगून देती बेसन गिसन बनवलं म्हणून. असं नाही सांगा कोणाला ढेमशाची भाजी बनवली ना असं बनवलं तसं बनवलं. मला माहितच नाही म्हणा मायानं काय बनवलं असं म्हणाव. मला काय माहित आहे. मी काय तुला माहित आहे ना. मी खोटं कधी बोलत नाही ना मी. तर मला माहित होतं तुला ढेमशाची भाजी बनवली म्हणून. म्हणून मी त्याला सांगितलं. तर दे ना कटोरी भर उलीची दे ना. ते काकाला आवडते म्हणते. दे जराशी. जा घेऊन जाय. जाय शिजली आहे.
एक लहानशी कटोरी घे, जास्त नको भरजो, अर्धीच कटोरी भरजो उलीची. जा घेऊन जा. हो. जेवत नाही का तू? का बस तिथं लेकरूच पाहायचं? आया बनली का त्या लेकराची? जेवण ना आई मला आवडते ना, तो मस्त आहे ना, तो मस्त हसते तो, म्हणून मी त्याला खेळतो. हो जा घेऊन जा जराशी भाजी, जराशी एकच घेजो. दे ना तर तू हाताने दे ना जराशी, नाही तर म्हणशील लय मोठी नेली. बसू दे हो, मला थकली बापा आता. ने ना जराशी घेऊन जा. इथे कटोरी आहे का नाही आपली, त्याच्या अर्धी कटोरी घेऊन जा. हो. मोठ्या घरून इथं आली रावाले तर काय मामांगच भिडन काय हो बापा हे बायको. हे देन हे दे, आज भाजी देईन तू, उद्या म्हणून पोया दे, मग म्हणून भात दे, मग दाढी वरणाचं मागायला येईन, मग साखर मागायला येईन. काय कशी 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 बायको आहे बापा. त्या मोठ्या लोकांची सून म्हणून शोभतही नाही. अरे वा, ढेमक्याची भाजी. आणि हे कायची भाजी होय? 2 भाज्या बनवली काय? ढेमक्याची बनवली ना, ते हे कायची होती, हे बनवली का? हे चुनुड्याची भाजी होय. तुम्हाला आवडत नाही ना चुनुडे, म्हणून तुमच्यासाठी ढेमशाची भाजी बनवली, माझ्यासाठी चुनुड्या बनवल्या. तुले चुनोड्याच आवडते काय ललिता? तुझ्या आईच्या घरी चुनोड्याच खाल्ली काय? चुनोड्या बेसन, चुनोड्या बेसन. आता ढेमशाची भाजी बनवली तर तू इथेच खाती. चुनोड्याची भाजी कायले बनवली अल्लो? मग म्हणतात धैर्य लढते, तो करू नाही देत. 2 भाज्या करायची काय गरज तुले? एकच भाजी बनवायची. नाही, मुले चुनड्याची भाजी खावायची होती म्हणून. काऊन तुम्हाला ढेमशाची खावायची आहे ना, तर खा ना तुम्ही. तुमचं दिलं ना, तुम्हाला ढेमशाची भाजी दिली ना बनवून, खा ना. मग त्याच्यातही तुमचं हे काय काय? तसं नाही म्हणत. दे ना मग मला जराशी. चुनोड्या चांगल्या दिसून राहिल्या, मस्त बनवली काय? दे बरं जराशी. काय खाऊ नका. सकाळी किती चिडचिड केला तुम्ही, चुन 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 करून. आता काही नाही, ते ढेमशाची भाजी खातो मी. हे ढेमसे एवढीच बनवली का मग ढेमशाची भाजी? का हाय अजून? एवढीच बनवली. एवढेच आणले होते मी उलीचे, तेवढीच बनवली तुमच्या पुरते. मग फक्त ढेमशाच आणली का बाजारातून? बाकी भाजीपाला काही नाही आणली का? नाही, काही नाही आणले. पैसे नव्हते माझ्यावर, उलीचे होते तेवढे. एक भाजी झाली तेवढं झालं. टमाटर घेऊन आले. काका ढेमशाची भाजी मा घरची होय. मी आणून दिली. काकू म्हणे काकाला आवडते म्हणे ढेमशाची भाजी, तर आणून दे म्हणे. तर मी माघरून आणून दिली ढेमशाची भाजी. आईने ढेमशाची भाजी बनवली होती. हो का बाई, तुझ्या घरची होय काय? मस्त बनवली तू आई भाजी. छान बनवते तू आई भाजी. एक नंबर आहे. ये पोट्टी रे, बोलायची गरज होती काय? म्हणतात बोलली म्हणतात. काका माझी आई कोणती बी भाजी मस्त बनवते. मस्त बनवता येते माझ्या आईला भाजी. हो बाई, मस्त बनवली. मस्त बनवली तू आई भाजी. चांगली आहे, छान आहे. जाय बरं बाई घरी आता. जाय, उशीर झाला. जा आता घरी. झोपते तो, त्याला ठेव खाली. झोपते तो. जाय तो घरी, जाय. लय बोलतो. हाव काकू, जातो. हो जाय पटकन, उद्या यायचो. चबर करते दोघांच्या मधामध्ये. चुपचाप बसत नाही. त्या पोरीवर कायली तू एवढी भडकली? दुसऱ्याच्या लेकरावर येऊन बसते. तू लेकरू पाहते तेव्हा तू स्वयंपाक करतो. कायली एवढी बोलली तिथे? तू टोन पाय बरं तिचं. तू लढल्यासारखी करून गेली बिचारी. काय खोटं खरं बोलली ते? हा, तुम्ही जेव्हा चुपचाप मोठे आले. हट, मी जेवतच नाही. लोकांच्या घरचं चारतं का मध्ये? लोकांच्या घरचं खावायला देतं. मागती काय गरज होती तुला भाजी मागायची? तुमच्या यानं भाई, तुम्हीच तर हे काऊन बनवलं ते काऊन बनवलं करता. जे बनवलं ते चुपचाप खात नाही. रोज काय बनवू? रोज काय बनवू? आणूनच देत नाही चांगला भाजीपाला. मग दुकान पाहू का तुझ्या भाजीपाला पाहू? तेवढे नाही होत का तुला? दुकान पाहून राहिलो ना मी. दुकानावर बसून आहे का तिथे भाजीपाला घेवायला जाऊ काय दुकान सोडून? तर सकाळी आणून दिलं थोडंसं तर काय फरक पडते? दुकानावर जायच्या पहिले गुजरीत जाऊन पटकन भाजीपाला आणून दिला आणि मग दुकानात गेलं तर काय फरक पडते? नाही तर मग चुपचाप खावायचं जे बनलं ते. जास्त चवना नाही करायचा. हे दिलं तुमच्या यानंच होते. मी म्हणलं आता काय बनवू म्हटलं जाय बाई आण जराशी भाजी. तर ते तुम्हाला खाना आता खाणं एवढी चांगली तिथे तर भले सांगत होते पोरीले. त्या तू यायनं मस्त भाजी बनवली, खाणं मग. हो, तू यावानी आहो का मी मुफट लोकांच्या लेकराले बोलू का? कायले बोलली त्या पोरीले? काय गरज होती? घे खाय आता तूच. कायची ढेमशाची भाजी आहे ना, काय चुनड्या होय तो. चाललो मी आईच्या घरी, तिथून जेवून घे तुम्ही मस्त. काय तू चुनडे लोकांच्या घरची भाजी. तिथं जाऊन जेवायला लावून तुम्हाला रोज स्वयंपाकच नाही करणार घरी बिलकुल तुमच्यासाठी. नको करू, नाही करत तो. ठीक आहे ना, जाऊन पहा तुम्ही तिथं जेवायला. माहीतच पडते मग. उद्या माहीतच पडते. रोज जाता काय तर रोज जाता. मग कसे जाणतो तुम्हाला खाऊ घालते रोज तर. गेला दुसऱ्याच्या घरी भिकारी खावाले. हे ढेमशाची भाजी नाही दुसऱ्याच्या घरून आणली म्हणते. तिथं जाऊन खावाले नाही, तिथं जाऊन मागून खाईन. घे आई मला जेवायला करून. चल मी तर जेवतो. माझ्या लेकरासाठी माय जेवण महत्वाचं आहे. मी काय याच्यासाठी उपाशी राहू काय? काय बनू रोजच आहे खाणं. हे बनू काय ते बनू काय, हे बनू ते बनू. रोज काय बनू. सारं दिमागाची भरत दही होऊन जाते. यायले काय माहित, खावाले पाहिजे फक्त. आता तू लढ. आता जीव नको देऊ जरासा धडाचा. त्यासाठी जीवन राहिली. बस जरासा उगा. याले मांडीवर घेऊन आता जेवायला का ना. आता माणूस तर कामातच नाही मायावाला.